जळगावच्या धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथे कडाक्याच्या थंडीत विधवा शोभाबाई दिलीप अहिरे यांच्या पार्टिशनच्या झोपडीला अचानक आग लागली असून आग लागून त्यांचा संपूर्ण संसार खाक झालेला आहे। अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य, बचत गटातून मिळालेल्या कर्जातील उर्वरित रोख 50,000 रुपये तसेच इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या असून मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या गेल्या 30 ते 40 वर्षापासून माहेरीस राहणाऱ्या शोभाबाईचे तोडके मोडके आश्रयस्थानी आगीत नष्ट झाले असून या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आज दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। शोभाबाई अहिरे यांच्या बचत गटाच्या कर्जाचे मिळालेले 50,000 व घरातील सर्व साहित्य यावेळी जळून खाक झाले असून शोभाबाई अहिरे यांचा संसार रस्त्यावर आला आहे।